श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 1 ते 31 जुलै मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जुलै महिना तुमच्या आयुष्यात सुखद बदल घेऊन येणार आहे का? अनेक दिवसांपासून ज्या गोष्टींची प्रतीक्षा करत आहात त्या आता पूर्ण होणार का? आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन मनातील चिंता कमी होईल का? नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील का? प्रेमसंबंध आणि कौटुंबिक नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल का? ग्रहांची साथ तुमच्या बाजूने राहणार की काही महत्त्वाचे धडे शिकवणार? या महिन्यात नशिबाची साथ तुम्हाला कितपत मिळणार आहे? आर्थिक व्यवहारांमध्ये लाभ होईल का? नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती दिसेल का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील की काही आव्हानांचा सामना करावा लागेल? चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीसाठी हा महिना नेमका कसा असणार आहे. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जुलै महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थैर्य, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली अनिश्चितता हळूहळू कमी होईल आणि अनेक गोष्टी स्पष्ट होत जातील. या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होऊन भविष्यासाठी फायदेशीर संधी उपलब्ध होऊ शकतात. तुमच्या बोलण्यातील प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्या मतांना अधिक महत्त्व देतील. अनेक बाबतीत संयम ठेवल्यास मोठे यश मिळवण्याची संधी निर्माण होईल. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. कार्यालयात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या जबाबदारीच्या वृत्तीवर खुश राहतील. काहींना नवीन पद, नवीन जबाबदारी किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना आकर्षक ऑफर मिळण्याची शक्यता आहे. महिन्याच्या मध्यात एखादा महत्त्वाचा प्रकल्प तुमच्या हातात येऊ शकतो, ज्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. मात्र सहकाऱ्यांशी संवाद साधताना स्पष्टता आणि नम्रता राखणे आवश्यक ठरेल. व्यावसायिकांसाठी हा महिना नवीन विस्ताराचे संकेत देणारा आहे. बाजारपेठेत तुमची ओळख आणि विश्वासार्हता वाढू शकते. नवीन ग्राहक, नवीन करार किंवा नवीन भागीदारी यामुळे व्यवसायात चांगली वाढ दिसून येईल. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेष लाभाचे योग आहेत. एखादी जुनी योजना किंवा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक व्यवहार करताना सर्व कागदपत्रे नीट तपासावीत. योग्य नियोजन आणि वेळेवर घेतलेले निर्णय व्यवसायाला अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळवून देऊ शकतात. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या जुलै महिना समाधान आणि सुरक्षिततेची भावना देणारा ठरेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून काही अतिरिक्त कमाईचे मार्गही उपलब्ध होऊ शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. घर, वाहन किंवा मौल्यवान वस्तूंशी संबंधित खर्च होऊ शकतो, परंतु तो भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. बचतीकडे लक्ष दिल्यास पुढील काळात मोठा आर्थिक आधार तयार होऊ शकतो. महिन्याच्या शेवटी एखादी आनंददायी आर्थिक बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा महिना भावनिक जवळीक वाढवणारा ठरू शकतो. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यातील गैरसमज दूर होतील आणि विश्वास अधिक दृढ होईल. अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात एखादी विशेष व्यक्ती प्रवेश करू शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेतल्या तर नाते अधिक सुंदर बनेल. काही जोडप्यांसाठी विवाह, साखरपुडा किंवा नवीन सुरुवातीचे संकेतही मिळू शकतात. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण बहुतांश वेळा आनंदी आणि समाधानकारक राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोप्याची भावना वाढेल. एखाद्या शुभकार्याचे नियोजन होऊ शकते किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला आणि अनुभव तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. काही जुने कौटुंबिक मतभेद मिटण्याची शक्यता आहे. कुटुंबासाठी घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण कायम राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीला योग्य दिशा देणारा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि अवघड वाटणारे विषय समजण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द यामुळे अपेक्षित यश मिळवण्याची शक्यता वाढेल. नवीन कौशल्ये शिकण्यासाठीही हा काळ उत्तम ठरेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना चांगला असला तरी दिनचर्येत शिस्त ठेवणे आवश्यक राहील. कामाच्या व्यापामुळे थकवा किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. नियमित व्यायाम, सकस आहार आणि पुरेशी झोप यामुळे आरोग्य उत्तम राहील. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचा फायदा होईल. मानसिक शांतता टिकवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे लाभदायक ठरेल. प्रवास योग. या महिन्यात काही महत्त्वाचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. व्यवसाय, नोकरी किंवा कुटुंबाच्या कारणाने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. दूरच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते. धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवासातून मानसिक समाधान मिळेल. प्रवासादरम्यान नवीन ओळखी निर्माण होतील आणि भविष्यात त्यांचा फायदा होऊ शकतो. उपाय. दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा. ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान करा.
घरात सुगंधी फुले अर्पण करून सकारात्मक ऊर्जा वाढवा. एकूण वृषभ राशीसाठी हा महिना संथ पण स्थिर प्रगती घडवून आणणारा ठरू शकतो. या महिन्यात घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने केल्यास त्याचे उत्तम परिणाम मिळतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेली मेहनत आणि संघर्ष यांचे सकारात्मक फळ हळूहळू मिळू लागेल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून केलेले प्रयत्न तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातील. व्यावसायिक आणि आर्थिक क्षेत्रात काही महत्त्वाच्या संधी मिळू शकतात, ज्यांचा योग्य फायदा घेतल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आणि संयम ठेवल्यास प्रेम, आपुलकी आणि विश्वास अधिक दृढ होईल. कुटुंबातील व्यक्तींचा पाठिंबा आणि शुभेच्छा तुमचा आत्मविश्वास वाढवतील. काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील, परंतु त्या यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता तुमच्यात असेल. या महिन्याचा मुख्य मंत्र असेल संयम, सातत्य आणि योग्य वेळेची वाट पाहण्याची तयारी. प्रत्येक छोट्या यशाचा आनंद घेत पुढे जात राहिल्यास मोठ्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. जुलै महिना तुम्हाला स्थैर्य, समाधान, आत्मविश्वास आणि भविष्यासाठी आशादायक दिशा देणारा ठरू शकतो. हा महिना वृषभ राशीसाठी स्थैर्य, प्रगती आणि नवीन संधींचा संगम ठरू शकतो. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल आणि अनेक रखडलेल्या गोष्टी मार्गी लागतील. आर्थिक बाबतीत सुधारणा, करिअरमध्ये प्रगती आणि नातेसंबंधांमध्ये मधुरता अनुभवायला मिळू शकते. काही महत्त्वाचे निर्णय भविष्यात मोठे फायदे देणारे ठरतील. स्वतःवर विश्वास ठेवून आणि संयमाने पुढे जात राहिल्यास हा महिना अनेक आनंददायी अनुभव देणारा आणि यशाच्या दिशेने वाटचाल घडवणारा ठरेल. धन्यवाद.